ओके, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी आपल्याला स्टडी करायची आहे. सी हियर, सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल चा फॉर्म्युला काय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉइंट ॲट अ मायनस Vm/r. gravitational potential V is equal to minus G capital M upon small r. The gravitational potential is defined for any point in the gravitational field. लक्षात घ्या, एक महत्त्वाचा डिफरन्स तुम्हाला मी सांगणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मधला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण कसं डिफाइन करतो? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज डिफाइन्ड ॲज, समजा ही अर्थ असेल, हा, दिस इज अ अर्थ of radius r and mass m, this is the center of earth, आणि ह्याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आपण एक पॉइंट घेतलाय. द पॉइंट इज टेकन इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. ह्या पॉइंटला मला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं आहे. तर हा पॉइंट सेंटर पासून किती डिस्टन्सवर आहे? दिस पॉइंट इज इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ अँड इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ स्मॉल आर फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण घेतलं फी इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर. कॅपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची डेफिनेशन आपण काय घेतली? अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे इन्फिनिटी पासून एखादी बॉडी मला एखादं मास, युनिट मास जर मला डिस्प्लेस करायचा असेल, युनिट मास म्हणजे 1 kg कन्सिडर करा. हा, युनिट मास तुम्हाला डिस्प्लेस करायचा आहे. यू हॅव टू ब्रिंग द युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर जे वर्क डन होईल, that work done per unit mass means gravitational potential. Basic formula आहे gravitational potential is equal to work done per unit mass. याचं युनिट घेतलं आपण जूल पर केजी, जूल पर केजी. बघा, लक्ष द्या. आता मी डेफिनेशन काय देऊ? व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? द अमाऊंट ऑफ वर्क डन. बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ वर्क डन in bringing given mass from infinity to that point. Amount of work done in bringing unit mass ऐवजी काय म्हणलं मी? गिवन मास म्हणलं. गिवन मास फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग दोन्हीमध्ये डिफरन्स काय सांगितला मी? तर युनिट मास असेल, बघा, युनिट मास असेल म्हणजे ह्या वर्क डनला जर मी मासनं डिवाइड केलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मिळणार. वर्क डनला जर मी मासनं डिवाइड नाही केलं, फक्त वर्क डन कॅल्क्युलेट केलं, तर ते वर्क डन म्हणजेच काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला जर मी मासनं मल्टिप्लाय केलं, ह्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलच्या फॉर्म्युलाला जर मी मासनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी एक सिस्टीम लागते. लक्षात घ्या, एक महत्वाची कन्सेप्ट मी सांगतो, लक्षात घ्या. हा, हे बऱ्याच जणांना माहित नसतं. तुम्हाला विचारलं बघा की ह्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये ते एक पॉइंट आहे, ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे? हा, समजा एक एक्स इतक्या डिस्टन्सवर एक पॉइंट आहे, ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे तुम्हाला विचारलं तर काय सांगणार? सांगा बघा. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऍट धिस पॉइंट? यस, एनीवन? -gmm/x+r. हा, एक्झॅक्ट. पण तुम्ही इथं एम मी सांगितलंच नाहीये. मी क्वेश्चन काय विचारला? ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल? तर ह्या पॉइंटला मी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सांगू शकत नाही, कारण इथं बॉडी कोणती आहे ती महत्वाची सांगायला पाहिजे. बॉडीचं मास किती आहे? हा, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फक्त एका बॉडीसाठी नाही आहे. इट इज डिफाइन्ड फॉर सिस्टीम ऑफ बॉडीज. म्हणजे इथे एक मी बॉडी ठेवली स्मॉल एम मासची, तर मी याचं पोटेन्शियल एनर्जी सांगू शकतो. इथे मी बॉडीज ठेवलेली नाही आहे, फक्त एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटला पोटेन्शियल किती आहे म्हटलं तर पोटेन्शियल मी सांगू शकतो, बिकॉज पोटेन्शियल डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ. बट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉडी ऑल्सो. त्यामुळं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एका सिस्टीमसाठी डिफाईन करायची असते. मी काय म्हणतोय कळते का? डिफरन्स कळतोय का? ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये प्रत्येक पॉइंटला मी पोटेन्शियल डिफाईन करू शकतो, पण पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करण्यासाठी तुम्हाला त्या पॉइंटला बॉडी प्लेस करायला लागेल. बॉडीचं मास तुम्हाला माहित पाहिजे. बॉडीचं मास 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती असणार? 0 असणार. समजा मी असं म्हटलं अ बॉडी ऑफ मास 0 इज प्लेस्ड हिअर. कन्सेप्च्युअली रॉंग आहे, पण इथं मास 0 आहे. मास 0 असेल तर पोटेन्शियल आहे का नाही सांगा बघूया. या पॉइंटला पोटेन्शियल असेल का नाही आहे? मास 0 आहे बॉडीचं, तर पोटेन्शियल असणार. पोटेन्शियल असणार की? हा, पोटेन्शियल असणार, बिकॉज पोटेन्शियल इज ड्यू टू सेंट्रल बॉडी, बट पोटेन्शियल एनर्जी इज ड्यू टू सिस्टीम ऑफ बॉडी.
हा डिफरन्स मला सांगायचा आहे. पोटेन्शियल एनर्जी ही सिस्टीम मुळे असते, एका बॉडीमुळे पोटेन्शियल एनर्जी नसते. पोटेन्शियल एनर्जी ऑलवेज ड्यू टू अ सिस्टीम ऑफ पार्टिकल, सिस्टीम ऑफ बॉडी. ह्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला येणार आहे बघा, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन काय बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग दॅट बॉडी फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. आणि सिंपल वे मध्ये सांगायचं असेल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइंड ॲज gravitational potential into mass, gravitational potential into mass of the body. तर mass of the body मी स्मॉल m घेतो, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे मायनस जी एम अपॉन आर, आणि मास ऑफ द बॉडी मी स्मॉल m घेतो, तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला मिळाला आपल्याला जी एम एम अपॉन आर. हा लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी मेजर्ड इन जूल. फॉर्म्युला काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला मासनं मल्टिप्लाय केलं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मिळते. डेफिनेशन काय आहे, अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग गिवन मास फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. गिवन मास डिस्प्लेस करायचं असेल इन्फिनिटी पासून, जे वर्क करावं लागतं, दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, and that energy is called as the gravitational potential energy. So tell me, what is gravitational potential energy at infinity? Infinity ला किती असणार gravitational potential energy? Zero असणार. Gravitational potential is energy is maximum at infinity, which is equal to zero. जसं मी potential ला सांगितलं तर, as we are going away from the surface of earth, potential goes on increasing. It becomes maximum at infinity, which is equal to zero. म्हणजे पोटेन्शियलची मॅक्झिमम व्हॅल्यू झिरो असते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा एनर्जीची सुद्धा व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू झिरो असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा पॉईंट सर्वांना कळाला का? यस Yes. ओके, सर. हा लक्ष द्या आता. यस सर. आता पोटेन्शियल एनर्जी मला डिफरन्स काढायचा असेल तुम्हाला, इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी. फॉर एक्झाम्पल समजा ही अर्थ आहे, ओके, and रेग्युलर नोटेशन्स आहेत, स्टँडर्ड नोटेशन्स आहेत, कॅपिटल आर, रेडियस ऑफ अर्थ, कॅपिटल एम, मास ऑफ अर्थ, ओके, and suppose a body is displaced from this point to this point. मला बॉडी डिस्प्लेस करायची इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. हा फर्स्ट पॉइंट आहे, दिस इज द फर्स्ट पॉइंट, this is the second point, and we have to displace body from first point to second point in the gravitational field. तर समजा फर्स्ट पॉइंट ह्या सेंटर पासून, अर्थच्या सेंटर पासून घेतो मी, हा जो फर्स्ट पॉइंट आहे, द फर्स्ट पॉइंट इज at a distance of r1. हा याचा पोझिशन वेक्टर आहे r1, and second point is at a distance of r2. हा सेकंड पॉइंट आहे, at a distance of r2 from the center of earth. मला असं ह्या पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी काय असेल इथली? व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस फर्स्ट पोझिशन? -gmm by r1. हा, पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉडी, डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ. जनरल फॉर्म्युला आहे, म्हणजेच -gmm हा तर कॉमन फॅक्टर आहे इकडं अपॉन r1. ही झाली पहिली पोटेन्शियल एनर्जी u1 फर्स्ट पॉइंटची. सेकंड पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी असणार u2 इज इक्वल टू -gmm अपॉन r2. मला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मीन्स फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, जे u2 मायनस u1 कॅल्क्युलेट करावं लागेल. आता u2 मायनस u1 जर कॅल्क्युलेट केला तर आन्सर येणार -gmm, हे कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन r2 मायनस 1 अपॉन r1. तर हा फॉर्म्युला झाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय u2 minus u1 is equal to -gmm into bracket 1 upon r2 minus 1 upon इथं r1 पाहिजे, दिस इज r1. ओके, जिथं पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला तेवढा आपल्याला लक्षात ठेवा. आता एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे, जो ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मला आन्सर द्या सर्वांनी, लक्ष द्या. सपोज दिस इज द सरफेस ऑफ अर्थ. हा अर्थचा सरफेस आहे, ओके, दिस इज द सरफेस ऑफ अर्थ.
आणि अर्थच्या सरफेसवर एक बॉडी मला लिफ्ट करायची आहे. वी हॅव टू लिफ्ट द बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर एक बॉडी ठेवली आपण. बॉडी इज प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ अर्थ हिअर अँड वी हॅव टू लिफ्ट द बॉडी अप टू सर्टन हाईट. किती हाईट नाही लिफ्ट करायची आहे? समजा ही बॉडी मी इथून अशी सरफेस पासून इथपर्यंत उचलली. इट इज लिफ्टेड बाय डिस्टन्स ऑफ h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तुम्हाला विचारलं व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट. बॉडी इथून इथे लिफ्ट केली. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट. ह्या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असेल? mg. हा तर मायनस m by r plus h. व्हेरी गुड. 99% विद्यार्थी mgh आन्सर सांगणार, जे चुकीचं आहे. मी क्वेश्चन काय विचारलाय? पोटेन्शियल एनर्जी किती असेल असं विचारलं या पॉइंटला. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट. h इतक्या हाईटवर पोटेन्शियल एनर्जी किती असेल असं विचारलेलं आहे. तर पोटेन्शियल एनर्जी mgh नाही आहे, लक्षात घ्यायचं. mgh ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी चेंज झालेली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती mgh आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ही बॉडी, पहिली बॉडी अर्थच्या सरफेसवर आहे. टेल मी व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट. मायनस gmm by r. gmm upon capital R. R is the distance from the center of earth. ओके. आता लक्षात द्या, ह्या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असेल? मायनस gmm upon r plus h. r plus h. इज इट करेक्ट? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीची कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज करता आली पाहिजे. बघा, ग्रॅव्हिटेशन मध्ये काही क्रिटिकल क्वेश्चन्स आहेत, हा काही डिफिकल्ट फॉर्म्युलेज आहेत जे डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर बॉडी इथून इथं लिफ्ट केलेली आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी आहे. इथं पण बॉडी ऍट रेस्ट आहे. इट इज ऑल्सो हॅव्हिंग ओनली पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इट इज हॅव्हिंग पोटेन्शियल एनर्जी ऑफ मायनस gmm upon r. ऍट अ हाईट h इट इज हॅव्हिंग पोटेन्शियल एनर्जी ऑफ मायनस gmm upon r plus h. दोन्ही मधला चेंज काढला आपण, चेंज काढला डेल्टा यू. हा चेंज डेल्टा यू इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल, फायनल काय बघा, व्हॉट इज फायनल पोटेन्शियल एनर्जी? मायनस gmm अपॉन r plus h. फायनल मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती आहे? मायनस gmm अपॉन r. दोन्ही मला डिफरन्स काढतोय मी. सो दिस शुड बी इक्वल टू, हे सिम्प्लिफाय केला की आन्सर तुम्हाला काय मिळतं बघा. तर gmm हा कॉमन येईल. ब्रॅकेट मध्ये काय होणार सांगा बघा. 1 अपॉन r मायनस 1 अपॉन r प्लस h. बरोबर आहे का? Yes. gmm कॉमन काढला, मायनस मायनस प्लस झाला, 1 अपॉन r प्लस झाला आणि हा 1 अपॉन r प्लस h हा मायनस झाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके. सो gmm ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय जाईल r प्लस h. हा इकडे मल्टिप्लाय जाईल मायनस r. मायनस r डिवाइडला काय येईल बघा. डिवाइडला काय येईल? r इंटू ब्रॅकेट r प्लस h मल्टिप्लिकेशन. आता हा मायनस r प्लस r गेट्स कॅन्सल. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला डेल्टा यू चा. व्हॉट इज डेल्टा यू? डेल्टा यू इज इक्वल टू, फायनल फॉर्म्युला काय सांगा बघूया. gmm h अपॉन, याच्यामधून समजा मी r कॉमन काढला बाहेर तर r स्क्वेअर होईल. इज इट करेक्ट? ब्रॅकेट मध्ये काय होईल सांगा बघूया. 1 plus h by r. 1 plus h upon r. व्हेरी गुड. 1 plus h upon r. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आणखी थोडा सिम्प्लिफाय करू शकतो आपण. डेल्टा यू इज इक्वल टू, वी नो gm इज इक्वल टू gr स्क्वेअर. gm इज इक्वल टू gr स्क्वेअर. ओके. इंटू स्मॉल m इंटू h ऍज इट इज. gm ची व्हॅल्यू gr स्क्वेअर पुटअप केली. अपॉन डिनॉमिनेटरला मध्ये काय आहे? डिनॉमिनेटर मध्ये r स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 plus h upon r आहे. h upon r आहे. सो r स्क्वेअर गेट्स कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये काय राहिलं? mgh राहिलं का? mgh. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 1 plus h upon r. म्हणजे ह्या कन्सेप्ट मध्ये when the body is lifted, body is taken to the height of h from the surface of earth, change in potential energy is given by this. ती पण किती आले? तर तुम्ही फॉर्म्युला परत लिहितो बघा. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपली आली डेल्टा यू इज इक्वल टू mgh
अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. तुम्ही मगाशी फॉर्म्युला काय सांगितला, बऱ्याच जणांनी सांगितलं व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट हाईट एच. पोटेन्शियल एनर्जी ऍट हाईट एच म्हणलं की mgh येणार नाही आहे. व्हॉट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी अप टू हाईट एच म्हणलं, सरफेस आणि एच हाईट वरचा चेंज काढला तर तो किती येणार आहे, mgh येणार इफ एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बाकी याच्यामध्ये एच निग्लेक्ट केला मी. एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ अर्थ. एच 0 कन्सिडर केला, निग्लिजिबली स्मॉल, तर एच अपॉन आर किती आला, 0. डिनॉमिनेटर मध्ये काय राहिला, 1 राहिला. 1. अशी कंडिशन घेऊ शकतो, इफ एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल, एच टेंड्स टू 0, एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल, देन वी कॅन राईट डेल्टा यू इज इक्वल टू mgh. हा म्हणजे आपण जो नेहमी डे टू डे लाईफ मध्ये फॉर्म्युला यूज करतो, बॉडी 1 मीटर आपण उचलली, 1 मीटर म्हणजे निग्लिजिबली स्मॉल व्हॅल्यू आहे म्हणून आपण mgh फॉर्म्युला वापरतो. पण स्टँडर्ड फॉर्म्युला हा mgh नाही आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला हा mgh अपॉन 1 प्लस एच अपॉन आर लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. हा जो फॉर्म्युला मी इथे लिहिला आहे बघा, मी स्टार करतो, हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की बॉडी इज डिस्प्लेस्ड अप टू हाईट ऑफ 50 टाइम्स आर. h is equal to 50 times r. Body is taken to the height of 50 times radius of earth. What is the change in potential energy? What is the change in potential energy? तर काय करायचं, h व्हॅल्यू तर पुटअप करायची 50r म्हणजे की त्याला mgh अपॉन 60. इज इट क्लिअर टू ऑल? सर्वांना क्लिअर झालं का हे? यस सर. हा h स्मॉल असेल तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. हा वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे बॉडी जर लिफ्ट करायची असेल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जर मला बॉडी लिफ्ट करायची असेल, वी हॅव टू डू वर्क. दॅट वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी इज नथिंग बट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी इज नथिंग बट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हटलं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, mgh अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. आणि तुम्हाला फक्त पोटेन्शियल एनर्जी विचारली तर काय सांगा बघा, इथं फक्त पोटेन्शियल एनर्जी विचारली ह्या पॉइंटला, आस्क्ड ओनली पोटेन्शियल एनर्जी ऍट दिस पॉइंट. काय फॉर्म्युला आहे तुमचा पोटेन्शियल? आता लक्ष द्या, इथं मी आणखीन सिम्प्लिफाय करतो फॉर्म्युला बघा. हा तुम्हाला समजण्यासाठी मी इथेच लिहितो, लक्ष द्या. एक जितक्या हाईट वर पोटेन्शियल एनर्जी किती असेल असं विचारलं तर तुम्ही फॉर्म्युला सांगितला, पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू मायनस GMM आपण काय सांगितलं, R प्लस एच. ओके, सी हियर मायनस GM, कॅपिटल GM म्हणजे GR स्क्वेअर. पहिला फॉर्म्युला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा त्याच्यावरून घेतलेला आहे, इंटू स्मॉल m ऍज इट इज. डिनॉमिनेटरला जो R प्लस एच त्याच्यातून मी R कॉमन काढतो. R कॉमन काढल्यानंतर काय राहणार, 1 प्लस एच अपॉन आर. सो हियर 1r गेट्स कॅन्सल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला मायनस mgr अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. दोन शॉर्टकट फॉर्म्युले मिळाले, दोन्हीमध्ये कन्फ्युजन अजिबात नको आहे. दोन्हींचा मी सिग्निफिकन्स सांगतो बघा, लक्ष द्या. हा फॉर्म्युला काय देतो आणि हा वरचा फॉर्म्युला काय देतो. हा जो वरचा फॉर्म्युला तो काय देतो सांगा बघा. दिस फॉर्म्युला गिव्स चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इथं mgh अपॉन 1 प्लस एच अपॉन आर आहे आणि इथं फक्त h च्या ऐवजी r आहे. फॉर्म्युला तोच आहे, फक्त इथं h च्या ऐवजी काय आहे, वर न्यूमरेटर मध्ये r आहे. इथं mgh अपॉन 1 प्लस एच अपॉन आर आहे, इथं mgr अपॉन 1 प्लस एच अपॉन आर आहे. हा पॉझिटिव्ह आहे बिकॉज इट गिव्स चेंज. हा चेंज आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे. हा मात्र पोटेन्शियल एनर्जी आहे त्या पॉइंटची, आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. चेंज पॉझिटिव्ह असू शकतो पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही नेहमी निगेटिव्ह असते. म्हणजे ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि ती किती आहे, mgr अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. दोन्ही फॉर्म्युले कळाले का? यात काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला मासनं मल्टिप्लाय केलं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मिळते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एका पार्टिकल साठी आपण सांगू शकत नाहीये. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सिस्टीम ऑफ पार्टिकल साठी सांगू शकतो. मिनिमम 2 बॉडी असतील तर आपण पोटेन्शियल एनर्जी डिफाइन करू शकतो. सिंगल बॉडीला आपण पोटेन्शियल एनर्जी डिफाइन करू शकत नाही. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे
minus gmm upon small r. If the body is placed on the surface of earth, its potential energy is gmm upon r minus gmm upon r. हाईटला असेल तर मायनस gmm upon r प्लस h. दोघांच्या मधला जो चेंज आहे तो चेंज आपण कॅल्क्युलेट केला शॉर्टकट फॉर्म्युलामध्ये. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज mgh upon 1 plus h upon r. h व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर चेंज किती असतो mgh. म्हणजे mgh फॉर्म्युला कधी यूज करायचा टू कॅल्क्युलेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी व्हेन बॉडी इज लिफ्टेड टू द हाईट ऑफ h. चेंज करायचा असेल तर mgh फॉर्म्युला यूज करायचा आणि h व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर. डायरेक्ट फक्त पोटेन्शियल एनर्जी विचारलं तर हा फॉर्म्युला येणार. म्हणजे तुम्हाला इथं कन्फ्युज करू शकतो एक्झामिनर की तुम्हाला पोटेन्शियल विचारलंय आणि दोन्ही फॉर्म्युले दिलेत. बघा ना, तुम्हाला माहित नसेल तर किती कन्फ्युजन आहे. फॉर्म्युला सेमच दिसतो, इथं फक्त आर आहे आणि इथं एच आहे. तुम्हाला काय विचारलंय, एच इतक्या हाईटवर पोटेन्शियल विचारलंय, पोटेन्शियल एनर्जी विचारले. पोटेन्शियल एनर्जी विचारली तर हा सेकंड फॉर्म्युला यायचा. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारला तर फर्स्ट फॉर्म्युला यायचा. यस, सर्वांना क्लिअर झालंय का? काय डाऊट असेल तर विचारू शकता. काय डाऊट नाही आहे नक्की? ओके विल गो फॉर नेक्स्ट पॉइंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? तुम्हाला लक्ष द्या, सांगा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण असे कन्सेप्ट बघितले बघा. आयोनायझेशन एनर्जी केमिस्ट्रीमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. केमिस्ट्रीमध्ये आयोनायझेशन एनर्जी स्टडी केलेला आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये बाइंडिंग एनर्जी स्टडी केलेला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी स्टडी केलेला आहे. सेम कन्सेप्ट आपल्याला इथं ग्रॅव्हिटेशनल बाइंडिंग एनर्जीसाठी घेऊ शकतो आपण. सेम कन्सेप्ट बघा, सर्वांना लक्ष द्या. सपोज दिस इज द अर्थ of mass m and radius r. Okay, आणि radius r, mass m, and a satellite. Suppose a satellite is revolving around the earth, a body is revolving around the earth in the gravitational field. ह्या gravitational field मध्ये एखादी बॉडी आहे. आपल्याला सॅटेलाइटची मोशन नंतर स्टडी करायचीच आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण इथे कन्सिडर करूया. हे सॅटेलाइट आहे, हे सॅटेलाइट असं रिव्हॉल्व आलंय. सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द. सॅटेलाइट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. सॅटेलाइटचे टाइप्स माहिती आहेत. ठीक आहे, लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट माहिती आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ते डिस्कस करायचं आहे. तर शॉर्ट मध्ये ते लक्षात ठेवा. हे सॅटेलाइट जे आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये इट इज ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. तर सॅटेलाइट हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहे म्हणजे त्याला कुठली एनर्जी असणार सांगा बघूया. विच टाइप ऑफ एनर्जी इज हॅव्हिंग सॅटेलाइट इज हॅव्हिंग विच टाइप ऑफ एनर्जी. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असणार. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? सॅटेलाइटच्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला स्मॉल m इज द मास ऑफ द सॅटेलाइट. What is gravitational? minus gmm by r plus h. Minus gmm upon r square. r plus h only. पोटेन्शियल एनर्जी म्हटलं की मायनस gmm upon r लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. सो दिस सॅटेलाइट इज हॅव्हिंग पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्डच नसेल तर पोटेन्शियल एनर्जी असणार नाहीये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सेकंड, सॅटेलाइट मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये असल्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी असणार. सॅटेलाइट इज इन मोशन, सो इट इज हॅव्हिंग कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज हाफ mv square. हाफ mv square. It is moving in the circular orbit, so its velocity is critical velocity. So kinetic energy of satellite is equal to half m phi c ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ gm upon r. क्रिटिकल वेलॉसिटी तुम्ही ऑलरेडी स्टडी केलाय त्यामुळे मी डायरेक्ट हाफ पॉइंट घेतोय. क्रिटिकल वेलॉसिटी सर्वांना माहिती आहे ना. क्रिटिकल वेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ gm upon r. यस, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे मी डायरेक्ट व्हॅल्यू करतो gm upon r. स्मॉल r म्हणजे कॅपिटल r प्लस h. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू
-GMM/2R. इथं हा फॉर्म्युला आहे -GMM/R इन टर्म्स ऑफ स्मॉल आर फॉर्म्युला आहे हा. तर लक्षात घ्या, हा जो 2 फॅक्टर आहे कायनेटिक एनर्जी मधला, हा इक्वेशन नंबर 1 पोटेन्शियल एनर्जी देतो, इक्वेशन नंबर 2 कायनेटिक एनर्जी देतो. हा 2 फॅक्टर आहे तो डेफिनेटली त्या सॅटेलाइटच्या मोशन मुळे आला, लक्षात ठेवायचं. हा 2 फॅक्टर पोटेन्शियल एनर्जी मध्ये नाही आहे, 2 फॅक्टर कायनेटिक एनर्जी मध्ये आहे. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे GMM/2R. दोन्हींची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळणार? टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. सो टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज गिवन बाय यस ऑर्बिटल वेलोसिटी येणार ना? ऑर्बिटल वेलोसिटी मीन्स क्रिटिकल वेलोसिटी. ऑर्बिटल वेलोसिटी मीन्स क्रिटिकल वेलोसिटी. बरोबर आहे की? येस सर. बरोबर आहे ना? हो सर. वेगळं काय तुम्हाला माहित असेल तरी सांगा. ओके. Mostly orbital velocity is the minimum velocity given to the satellite to perform circular motion around the planet. जी मिनिमम वेलॉसिटी असते, क्रिटिकल वेलॉसिटी असते, त्यालाच आपण ऑर्बिटल वेलॉसिटी म्हणतो. सो दिस टोटल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट इज गिवन बाय, दोन्हींची ऍडिशन केली तर आन्सर येतं टोटल एनर्जी इज इक्वल टू -GMM/2R. बघा फॉर्म्युले कशा आलेत, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला विचारलंय कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट इज 100 जूल. फॉर एक्झाम्पल, कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज 100 जूल. व्हॉट इज इट्स टोटल एनर्जी? काय येणार? -100. -100 जूल. -100. कारण फॉर्म्युला सेम आहे, फक्त कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह आहे, पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे, एवढाच फरक आहे. फॉर्म्युला सेम आहे. आणि समजा पोटेन्शियल एनर्जी दिली असेल तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी 100 जूल आहे, तर टोटल एनर्जी किती येणार? -50 येणार. कारण पोटेन्शियल एनर्जी पेक्षा टोटल एनर्जीची व्हॅल्यू ही हाफ आहे, कारण डिवाइड टू एक्स्ट्रा आहे. तर हे जे रिलेशन आहे डायरेक्ट लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवा. मग टोटल एनर्जी निगेटिव्ह का आले सांगा बघूया. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट सॅटेलाइट इज बाउंड टू द अर्थ. ते अर्थशी बाउंड आहे. जसं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मध्ये माहिती आहे बघा, हा न्यूक्लियस आहे, ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. ओके. And electron is revolving around the nucleus. हा इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व आलाय. समजा हायड्रोजन ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम मध्ये एक न्यूक्लियस आणि एक इलेक्ट्रॉन असणार आहे, बरोबर आहे. तर हा इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तर याला पोटेन्शियल एनर्जी असणार. डायरेक्ट कोणी मला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा बघूया. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? कोण सांगताय बघूया? 1.6 × 10⁻⁻19. व्हॅल्यू नको मला, फॉर्म्युला पाहिजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनचा. कोण सांगते बघायचंय मला? यस, पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम. यस, एनीवन? -GM/R. जी येणारच नाही, तर ग्रॅव्हिटीचा काय संबंधच नाही आहे. -13.6 n²/z². आय वॉन्ट फॉर्म्युला नॉट व्हॅल्यू. लक्ष द्या. -K/Q1/Q2/R. मायनस इथं जसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे की नाही, तसं इलेक्ट्रिसिटी मध्ये कुठला कॉन्स्टंट आहे? 1/4πε0. सगळे फॉर्म्युले अनालोगस आहेत, सगळे फॉर्म्युले. इलेक्ट्रिसिटी, ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिझम. असाच फॉर्म्युला मॅग्नेटिझम मध्ये येईल. कुठला? तर μ0/4π येणार जीच्या ऐवजी. ओके. सो जी इज रिप्लेस्ड बाय 1/4πε0. इलेक्ट्रिसिटी मधला हा कॉन्स्टंट आहे. तर मासच्या ऐवजी इथं काय असतं? चार्ज असतं. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ई आहे. हा, जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे तेवढाच न्यूक्लियसवर असणार आहे. म्हणजे काय येणार? E². E × E. MM आहे ना इथं, GMM. तसं काय येणार? 1/4πε0 E × E म्हणजे E²/R मायनस, हा मायनस मध्ये येणार ना, मायनस. झाला फॉर्म्युला. किती सोपा आहे बघा. कळलं का सर्वांना हे? यस. येस सर. हा, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला फॉर्म्युला आपल्याला माहित नाही आहे, पण ह्याच्यावरून मी अनालॉगसली डायरेक्ट घेऊ शकतो. जीच्या ऐवजी 1/4πε0, मासच्या ऐवजी चार्ज, ह्या मासच्या ऐवजी चार्ज, आणि इथं काय येणार? हा डिस्टन्स. तर इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. सॅटेलाइट इज हॅव्हिंग पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मुळे ह्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी असते. हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. असाच इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आहे. इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असेल तर त्याला कायनेटिक एनर्जी असणार. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन?
इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती असणार, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण घेऊ शकतो असं 1/2 E² 1/4πε0 असा फॉर्म्युला आहे बघा. हा काय सांगा बघा येईल फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. एक्झॅक्ट ह्या याच्यामधला 1/4πε0 असणार आहे आणि डिवाइडला एक 2 आहे की नाही इथं, म्हणजे 1/8 1/8πε E² अपॉन R. एनालॉगसलीच घेतला मी फॉर्म्युला, वेगळं काय केलेलं नाही आहे. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काढला, टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा बघूया, minus 1/4πε0 Q1 Q2 upon 2R. Q1 Q2 म्हणजे E², Q1 Q2 घेतलं तरी चालतं अपॉन R. ठीक आहे. सो टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑल्सो निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी पण निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह साइन हिअर इंडिकेट्स दॅट इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी बाउंड आहे, एवढ्या एनर्जीनं बाउंड आहे. मग किती एनर्जी असते व्हॅल्यू सांगावी तुम्हाला माहिती आहे, पहिल्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते. यस -13.6. व्हेरी गुड, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही व्हॅल्यू तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, इथं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पुटअप केला, ऑर्बिटची रेडियस पुटअप केली, ही व्हॅल्यू पुटअप केली की आन्सर -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं. सो दिस इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट इज बाउंड टू द न्यूक्लियस बाय -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बाउंड आहे मायनस. एवढीच एनर्जी जर मी याला दिली इलेक्ट्रॉनला तर काय होईल सांगा बघा. इतकी एनर्जी इलेक्ट्रॉन ऑर्बिटमधून बाहेर येईल. Yes, if this amount of energy is given to the electron, electron becomes free from nucleus. न्यूक्लियसच्या इलेक्ट्रिक फील्ड मधून तो फ्री होईल, म्हणजेच काय, तो आयोनाइज होईल. म्हणून याला आपण म्हणतो आयोनायझेशन एनर्जी. यालाच काय म्हणतो आपण, आयोनायझेशन एनर्जी. कारण इथं हा न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज वेगळा होतो, निगेटिव्ह चार्ज वेगळा होतो, आयन्स तयार होतात, म्हणून आपण म्हणतो आयोनायझेशन एनर्जी. आणि ह्याच आयोनायझेशन एनर्जीला ग्रॅव्हिटेशन मध्ये वेगळं नाव आहे फक्त, कॉल्ड ॲज अ बाइंडिंग एनर्जी. कळलं का, त्यालाच काय म्हणायचं ग्रॅव्हिटेशन मध्ये बाइंडिंग एनर्जी. इलेक्ट्रॉन फ्री करण्यासाठी जेवढी एनर्जी आपण देतो दॅट इज कॉल्ड ॲज अ आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आणि इथं सॅटेलाइट फ्री करण्यासाठी जेवढी एनर्जी द्यायला लागेल दॅट इज कॉल्ड ॲज अ बाइंडिंग एनर्जी. कन्सेप्ट कळली सर्वांना. यस ओके. Yes, sir. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी, डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी गिवन टू द सॅटेलाइट और गिवन टू द बॉडी सो दॅट बॉडी बिकम्स फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून फ्री करण्यासाठी, एस्केप करण्यासाठी किती मिनिमम एनर्जी द्यावं लागेल, दॅट मिनिमम एनर्जी इज कॉल्ड ॲज अ बाइंडिंग एनर्जी. आपण देणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं, ऑलरेडी ती बाउंड आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार. सो बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट इज इक्वल टू, फक्त हीच व्हॅल्यू प्लस घ्यायची, प्लस GMM अपॉन 2R. चला फॉर्म्युला, हा बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आहे. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. सर, हा बोला. मग बाइंडिंग एनर्जी आणि एस्केप व्हेलॉसिटीचा काय सेमच झालं ना मग, कारण त्याच्यात पण आपण तसंच करतो. नाही नाही, सेम नाही आहे. बाइंडिंग एनर्जी मध्ये आपण एनर्जी म्हटलं मिनिमम एनर्जी गिवन, आणि व्हेलॉसिटी मध्ये काय झालं मिनिमम व्हेलॉसिटी गिवन. दोन्हीची व्हॅल्यू वेगळी असणार ना. हा फिजिकल क्वांटिटी वेगळी आहे. मिनिमम एनर्जी गिवन टू द सॅटेलाइट सो दॅट इट बिकम्स फ्री, आणि एस्केप व्हेलॉसिटी मध्ये काय आहे मिनिमम व्हेलॉसिटी गिवन टू द बॉडी सो दॅट इट बिकम्स फ्री. तर व्हेलॉसिटी आणि एनर्जी हा डिफरन्स आहे, आणि दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहे. दोन्ही एक म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण याच्यावरूनच डिराईव्ह करू शकतो. दाखवतो नेक्स्ट पॉइंट मध्ये मी डिराईव्ह करून. याच्यामध्ये काय डाऊट आहे. नो सर. टेल मी व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी ऑफ द बॉडी विच इज ऍट रेस्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. फॉर्म्युला सांगायचा फक्त. बाइंडिंग एनर्जी ऑफ द बॉडी प्लस GMM upon R. GMM अपॉन R, capital R. कॅपिटल आर. व्हेरी गुड. बाइंडिंग एनर्जी मी कशाची म्हटली, बॉडी ऍट रेस्ट ऑन द सरफेस. ऍट रेस्ट असेल तर हा 2 फॅक्टर येणार नाही. काय सांगितलं, 2 फॅक्टर कशामुळे येतो, कायनेटिक एनर्जीमुळे. बॉडी ऍट रेस्ट असेल तर फॉर्म्युल्यामध्ये 2 येणार नाही, लक्षात ठेवायचं. बॉडी मोशन मध्ये असेल तर इथं डिवाइडला 2 येणार. बॉडी हाईट वर असेल तर स्मॉल आर येणार. बॉडी सरफेसवर असेल तर कॅपिटल आर येणार. एवढाच फरक आहे. सॅटेलाइट समजा इथं ऍट रेस्ट आहे, ऍट हाईट h. सॅटेलाइट इज ऍट रेस्ट at height h from the surface of earth.
व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? ऍट रेस्ट आहे पण हाईट वर आहे. 0. हा कसं 0 असेल? GMM by R. GMM R plus H. GMM upon R plus H. R plus. व्हेरी गुड. Okay. बाइंडिंग एनर्जी 0 येणारच नाही, लक्षात ठेवायचं. Okay. ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये कुठेही बॉडी असली तर ती बाउंडच आहे ना, अर्शी बाउंड आहे. सो इट इज हॅव्हिंग सम बरोबर. बाइंडिंग एनर्जी. म्हणजे हाईट वर असेल तर R प्लस H, सरफेस वर असेल तर फक्त R. बॉडी मोशन मध्ये असेल तर डिवाइडला 2 येणार, मोशन मध्ये नसेल तर डिवाइडला 2 येणार नाही. एवढा डिफरन्स लक्षात ठेवायचा. सो दीज आर द फॉर्म्युले फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ और विच इज ऍट रेस्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बाइंडिंग एनर्जीची कन्सेप्ट समजली असेल तर आपण पुढे जाऊया. Yes. ओके, Yes, sir. Yes, sir. लक्षात घ्या ह्याच्यामध्ये बरेचसे सिंपल, तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन कितीही सिंपल विचारले जाऊ शकतात. कोणताही सिंपल पॉइंट इग्नोर करायचा नाही आहे. माझं तर मत आहे की एखादा डिफिकल्ट पॉइंट स्किप केला तरी चालेल, पण सिंपल पॉइंट अजिबात स्किप करायचे नाही आहेत. कारण बेस लेवलचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. म्हणजे टोटल एनर्जी कशी व्हॅरी होते ऍज वी आर गोइंग अवे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. पोटेन्शियल एनर्जी कशी चेंज होणार, टोटल एनर्जी कशी चेंज होणार, कायनेटिक एनर्जी कशी चेंज होणार. सांगा मला, सरफेस पासून तुम्ही लांब चाललाय, यू आर गोइंग अवे फ्रॉम द सरफेस, तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? Decrease. डिक्रीज होणार, कारण इथं आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पोटेन्शियल एनर्जी काय होणार? Increase होणार. इन्क्रीज होणार. टोटल एनर्जी काय होणार? Increase होणार. इन्क्रीज होणार. आणि बाइंडिंग एनर्जी काय होणार? Decrease. Decrease. डिक्रीज. व्हेरी गुड. तर हे व्हेरिएशन लक्षात ठेवा. ह्या व्हेरिएशन वर बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. नाउ विल डिस्कस एसके व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉइंट आपण एसके व्हेलॉसिटी डिस्कस करूया. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. काय डाऊट आहे का बाइंडिंग एनर्जी मध्ये? No, sir. No, sir. ओके, आता एस्केप व्हेलॉसिटी बघा. व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी? एस्केप व्हेलॉसिटी एक महत्वाचा पॉइंट आहे. एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. एक 2 स्टेप मध्ये डिराइव्ह होतो, म्हणून डिराइव्ह करून दाखवतो. 2 स्टेप मध्ये. एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. Earth of radius r and mass m. So now we are discussing the point escape velocity. The point to me escape velocity. Escape velocity. सर्वांनी लक्ष द्या. escape velocity. Escape velocity definition बघा सांगितले मी. Escape velocity is the minimum velocity given to the body, given to the satellite, so that satellite escape out of the gravitational field. म्हणजे समजा ह्या अर्थची एवढी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. एवढीच कन्सिडर करतो मी. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून ही बॉडी मला एस्केप करायची आहे. We have to displace body out of the gravitational field. मग मला सांगा, ही बॉडी अर्थच्या सरफेसवर ठेवलेली असेल तर अर्थच्या सरफेसवर बाइंडिंग एनर्जी किती आहे? व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी ऑफ द बॉडी ऑन द सरफेस. GMM by R. GMM by R. GMM upon R. व्हेरी गुड. मग एवढ्या एनर्जीनं हे सॅटेलाइट बाउंड आहे. तर दिस सॅटेलाइट ऑर द बॉडी इज बाउंड टू द अर्थ बाय दिस अमाउंट ऑफ एनर्जी. मगाशी सांगितलं मी, याची डेफिनेशन काय आहे? इतकी एनर्जी मी सॅटेलाइटला जर सप्लाय केली तर सॅटेलाइट काय होणार? फ्री होणार. इज इट करेक्ट? Yes. Yes. If this amount Yes. of energy is given to the satellite, then satellite becomes free from Earth's gravitational field. मग एवढी एनर्जी मला त्या सॅटेलाइटला द्यायची आहे. मग सॅटेलाइटला मी एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये देणार? सॅटेलाइट मला एस्केप करायचं आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये देणार. म्हणजे ही जी एनर्जी आहे, किती एनर्जी आहे? GMM upon R. ही एनर्जी मी सॅटेलाइटला दिली इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी, हाफ mv². या सॅटेलाइटला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये एनर्जी दिली आणि कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये एनर्जी दिल्यानंतर हे सॅटेलाइट एस्केप व्हायला लागले. एस्केप होत आहे म्हणून त्या व्हेलॉसिटीला म्हणतो मी VE. एवढ्या व्हेलॉसिटीनं एवढी एनर्जी दिल्यानंतर ते एस्केप होतं. सो व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. स्मॉल m गेट्स कॅन्सल. हा 2 इकडे मल्टिप्लाय जाईल. सो व्हॉट इज VE? VE चा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. VE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2GM by R. 2GM upon R. तर बऱ्याच मुलांना या सगळ्या व्हॅल्यूज वगैरे माहित आहेत. हा, तरी पण एकदा मी रिपीट करतो. काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी अभ्यास स्टडी केलेला नसेल
त्यांच्यासाठी काही शॉर्टकट फॉर्म्युले व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण 11.9 किलोमीटर पर सेकंड. GM इज इक्वल टू GR² घेतला तर 2GR पण फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. आणि ही व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली, G ची व्हॅल्यू 9.8, R ची व्हॅल्यू पुटअप केली, आन्सर किती 11.2 पुढं किलोमीटर पर सेकंड. हे लक्षात ठेवा, कारण असा क्वेश्चन आला तर एक्झामिनर तुम्हाला डायरेक्ट अशी व्हॅल्यू देणार नाही आहे. पहिला ऑप्शन असेल 11.2 मीटर पर सेकंड. पहिला ऑप्शन काय शकतो 11.2 मीटर पर सेकंड. 50% विद्यार्थी इथंच फसतात. व्हॅल्यू माहिती आहे पण युनिट लक्षात ठेवलेलं नसतं किंवा युनिटकडे बघितलेलं नसतं. तर प्रत्येक गोष्टीत फिजिक्समध्ये मार्क पाडण्यासाठी लक्ष पाहिजे तुमचं. युनिट चेंज केलंय का, कन्व्हर्जन फॅक्टर आहे का, हा किंवा फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज केलाय का. तर 11.2 किलोमीटर पर सेकंड युनिट पण लक्षात ठेवा. एवढी व्हेलॉसिटी आहे. जे कोणतीही बॉडी जर मला अर्थच्या सरफेस वरून जर एस्केप करायची असेल, वी हॅव टू lift that body, we have to throw that body with the velocity of 11.2 kilometer per second. So escape velocity depends on which factors? Escape velocity depends on which factors? Mass of Earth. Mass of Earth and radius of Earth. Radius of Earth. It does not depends on mass of the body. म्हणजे सिंगल ऍटम जरी मला इथून एस्केप करायचा असेल, सिंगल ऍटम, तरी सुद्धा त्याला इनिशियल किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. याच्यावर आणखी क्वेश्चन कसे असू शकतात बघा. समजा एक बॉडी आहे, इथं डायग्राम मध्ये बघा, वन बॉडी इज थ्रोन एक्झॅक्टली व्हर्टिकल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ अँड वन बॉडी इज थ्रोन बाय मेकिंग अँगल ऑफ 45 डिग्री विथ होरिझॉन्टल. 45 डिग्री विथ होरिझॉन्टल. तर दोघांची एस्केप व्हेलॉसिटी मध्ये काय चेंज असेल? सेम असणार. सेम असणार. बॉडी कशी थ्रो करा, अशी आडवी थ्रो करा, उभी थ्रो करा, क्रॉस थ्रो करा, एस्केप व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अँगलवर डिपेंड नाही आहे. म्हणजे प्रत्येक बॉडीसाठी एस्केप व्हेलॉसिटी सेम आहे. इट डज नॉट डिपेंड्स ऑन अँगल. हा कळलं सर्वांना हे? येस सर. व्हाय अर्थ हॅव ऍटमॉस्फिअर? कुणाला सांगता येईल? थेरॉटिकल क्वेश्चन आहे. काय? Gravitation. Why Earth have atmosphere? Why Moon does not have atmosphere? So escape velocity of gases are less than escape velocity of Earth. 11.2 पेक्षा कमी आहे म्हणून. नाही एस्केप व्हेलॉसिटी नाही. थोडं तुझं कन्सेप्ट बरोबर आहे, थोडंसं सांगायला चुकलं. एस्केप व्हेलॉसिटी नाही आहे, लक्षात मी सांगतो. समजा ही अर्थ आहे, ठीक आहे, आणि अर्थच्या बाजूला ऍटमॉस्फिअर आहे असं कन्सिडर करूया आपण. आपला ऍटमॉस्फिअर का आहे ह्याचं रिझन द्यायचं आहे. सर्वांनी लक्ष द्या, महत्वाचा क्वेश्चन आहे. व्हाय अर्थ हॅव ऍटमॉस्फिअर. समजा ही अर्थ आहे, सपोज दिस इज अ अर्थ, ओके, अँड दिस इज द ऍटमॉस्फिअर ऑफ अर्थ. इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. ऍटमॉस्फिअर ऑफ अर्थ. या सराउंडिंग मीडियम मध्ये असे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत. हे गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके, गॅस मॉलिक्युल ऍट रेस्ट असतात का सांगा मला? नाही आहे. गॅस मॉलिक्युल रॅन्डमली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. गॅस मॉलिक्युल मूव्ह रॅन्डमली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. गॅस मॉलिक्युल मोशन मध्ये आहेत. मग गॅस मॉलिक्युलचा स्पीड आपण कसा मोजतो, कोणत्या क्वांटिटीने मोजतो सांगा बघूया. गॅस मॉलिक्युलचा स्पीड एक स्पेसिफिक टर्म आहे, माहिती आहे तुम्हाला? VRMS velocity. एक्झॅक्ट, RMS वेलॉसिटी. गॅस मॉलिक्युलचा जो स्पीड असतो त्याला आपण म्हणतो RMS वेलॉसिटी. RMS वेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ठीक आहे. तर ही रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी असते गॅसची. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जे गॅस मॉलिक्युल्स असतात त्याची RMS वेलॉसिटी ही जी आहे ती 11.2 किलोमीटर पर सेकंद पेक्षा काय असते? कमी असते. अँड इज ग्रेटर दॅन 2.5 किलोमीटर पर सेकंद. मी एक व्हॅल्यू इथे लिहितोय बघा, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. एकच मिनिट. RMS वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल, ऍटमॉस्फिअर मध्ये जे गॅस मॉलिक्युल्स असतात त्या गॅस मॉलिक्युलचा जो स्पीड असतो त्याला म्हणतो आपण RMS वेलॉसिटी. RMS वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल इज लेस दॅन 11.2 किलोमीटर पर सेकंद and is greater than 2.5 किलोमीटर पर सेकंद. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा.
मग गॅस मॉलिक्युलचा स्पीड ऑलरेडी काय आहे? 11.2 पेक्षा कमी आहे. मग 11.2 पेक्षा कमी स्पीड असेल तर ही एस्केप होईल का बॉडी? सांगा मला, हा मॉलिक्युल एस्केप होईल का? नाही. नाही. त्यामुळं हे सगळे मॉलिक्युल अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहतात. सो अर्थ हॅव ऍटमॉस्फिअर. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे याच्यासाठी? व्हाय अर्थ हॅव ऍटमॉस्फिअर. आन्सर काय असणार? RMS velocity of gas molecule is less than escape velocity from the surface of earth. Is it clear? Yes, sir. Okay. आणि why moon does not have atmosphere? मूनची RMS velocity is greater than 11. Greater than. मूनची एस्केप वेलोसिटी आपण कॅल्क्युलेट केली. एस्केप वेलोसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ मून हाच फॉर्म्युला वापरायचा, Gm/r. मात्र मून साठी एस्केप वेलोसिटी काढताना हा जो m आहे इट इज अ मास ऑफ मून, हा जो r आहे इट इज रेडियस ऑफ मून. मग अर्थ पेक्षा मून अगदी स्मॉल आहे, त्याचं मास कमी आहे, रेडियस कमी आहे, त्यामुळे एस्केप वेलोसिटी सुद्धा मूनच्या सरफेसवरची कमी असते. ती किती असते? नियरली इक्वल टू 2.5 किलोमीटर पर सेकंद. मग गॅस मॉलिक्युलचा स्पीड हा मूनच्या एस्केप वेलोसिटी पेक्षा जास्त आहे. कळते का? RMS वेलोसिटी जी आहे गॅस मॉलिक्युलची ती एस्केप वेलोसिटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे गॅस मॉलिक्युल इथे राहील का? इट विल इझिली एस्केप आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्यामुळे मूनला ऍटमॉस्फिअर नाही आहे. मून डज नॉट हॅव ऍटमॉस्फिअर बिकॉज RMS velocity of gas molecule is greater than escape velocity from the surface of earth. Yes. क्लिअर झालं का? Yes. Yes, sir. एस्केप वेलोसिटी मध्ये काय डाऊट आहे का? नाही. आणखीन एक दोन महत्वाचे शॉर्टकट फॉर्म्युले घ्यायचे आहेत आपला एस्केप वेलोसिटी मध्ये. हा एस्केप वेलोसिटीचा पहिला डेफिनेशन, हा बेसिक फॉर्म्युला आणि थेरॉटिकल कन्क्लुजन्स. इट डज नॉट डिपेंड्स ऑन अँगल ऑफ इन्क्लिनेशन. It depends on the mass of the central body and radius of the central body. It has fixed value for the central body. अर्थ साठी आहे 11.2, मून साठी आहे 2.5. अर्थला ऍटमॉस्फिअर आहे कारण RMS velocity of gas molecule 11.2 पेक्षा कमी आहे. मूनला ऍटमॉस्फिअर नाही बिकॉज RMS velocity of gas molecule ही 2.5 पेक्षा जास्त आहे. इट इज ग्रेटर दॅन एस्केप वेलोसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ मून. तर एवढे कन्क्लुजन्स आपण याच्यामध्ये बघितले आहेत. काही डाऊट नसेल तर आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. डाऊट असेल तर विचारू शकता. हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. हवा असेल तर घ्या स्क्रीनशॉट. हे काय एक्सप्लेनेशन आपल्या याच्यामध्ये नाही आहे, बुकलेटमध्ये वगैरे नाही आहे, पण बाकीचे फॉर्म्युले वगैरे सगळे बुकलेटमध्ये तुम्हाला मिळतील. हे कन्क्लुजन सुद्धा मिळतील तुम्हाला बुकलेटमध्ये. सर PDF मिळेल नंतर. PDF पाठवले की मी. PDF पाठवलंय, एक लक्षात घ्या. ऑफलाईन सुरू झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे प्रिंट मिळतील तुम्हाला. पण आता तुम्ही क्वेश्चन, आता आपला हा टॉपिक संपवायचा आपल्याला, त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रिंट काढावं लागेल. तुम्ही तुमच्या जवळच्या झेरॉक्स सेंटर मधून ते प्रिंट काढून घ्या, एखादं बुकलेट. म्हणजे अकॅडमी सुरू होणार, मग प्रिंट मिळणार, मग क्वेश्चन सोडवणार, असं करायचं नाही आहे. एक प्रिंट काढून घ्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. हा टॉपिक सिनॉप्सिस संपत आला की पटकन तुमचे लेवल 1चे क्वेश्चन तुमचे सोडवलेले असले पाहिजेत. तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे, मॅक्झिमम वर्क तुम्हाला करायचं आहे. लेवल 2चे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया, लेवल 1चे पण तुम्हाला जे येत नाही ते सगळे डिस्कस करूया, पण मॅक्झिमम क्वेश्चन्स हे तुम्ही सॉल्व्ह करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, पुढच्या आठवड्यात एखादं लेक्चर मध्ये चुकण्याची शक्यता आहे. एखादं लेक्चर पुढच्या आठवड्यात एक दिवस, त्यावेळी मी काय करतो, मला आपण रोटेशनल मोशन सायमल्टेनियसली सुरू करूया का? तुम्हाला व्हिडिओ 17 व्हिडिओ मी रेकॉर्ड केले ते पाठवतो. हा टॉपिक संपत आला की रोटेशनल डायनामिक्स घ्यायचा आपण. लेवल 1चे जे लेक्चर्स आहेत, लेवल 1चे क्वेश्चन सोडवण्यासाठी ते लेक्चर्स मी पाठवतो. तुम्हाला वेळ मिळेल तसं बघून घ्या फक्त. त्याचा सिनॉप्सिस मी पाठवतो. सेंटर ऑफ मास, सर्क्युलर रोटेशनल मोशन, हा जो पार्ट आहे तो सायमल्टेनियसली हा संपत आला की सुरू करायचा आपण. तुम्ही एकदा व्हिडिओ बघितले ते 17 व्हिडिओ, तर तुम्हाला डाऊट्स जास्त येणार नाही आहेत, आणि जे डाऊट्स येतील ते आपण डिस्कस करूया. तो पण टॉपिक आपला परफेक्ट होऊन जाईल. ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल मोशन आणि सेंटर ऑफ मास, एवढा पार्ट आपण सुरुवातीला संपवूया लॉकडाऊनच्या आधी, म्हणजे आपला ऑफलाईन सुरू होण्याच्या आधी. चालतंय सर. ओके 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 सर. एस्केप वेलोसिटी मध्ये आणखीन एक दोन महत्वाचे पॉइंट्स मला घ्यायचे आहेत, ते आपण घेऊया. एकच मिनिट. कोणते पॉइंट आहेत बघा एस्केप वेलोसिटी मधले. एस्केप वेलोसिटीच्या व्हॅल्यूज वगैरे आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. समजा here we consider this is the earth. Okay,
center of earth, radius and mass m. And suppose this is a gravitational field here. This is a gravitational field of earth. Earthची gravitational field आहे. आता समजा एखादी बॉडी मला इथून एस्केप करायची आहे. वी हॅव टू एस्केप बॉडी फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ. आणि ह्या बॉडीला इथं जी बॉडी आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ, आय हॅव प्रोजेक्टेड दिस बॉडी इन द अपवर्ड डायरेक्शन. I have projected this body in the upward direction with velocity greater than escape velocity. Greater than escape, sorry, less than, पहिला आपण less than घेऊया. Less than escape velocity. Escape velocity पेक्षा कमी स्पीड न बॉडी मी प्रोजेक्ट केली तर काय होईल सांगा बघूया. म्हणजे इथं व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे ना, इथं व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन मी v म्हणतो. म्हणजे इथं v इतक्या बॉडीनं मी व्हेलॉसिटीने मी बॉडी प्रोजेक्ट केली. Body is thrown upward with velocity of v. आणि v किती आहे? v is less than escape velocity आहे. What will happen? ती atmosphere मध्येच राहील. प्रोजेक्ट होणार नाही. ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाणार नाही कारण escape velocity पेक्षा कमी आहे. So body will rise up to certain height and it will come back on the earth surface. Is it correct? येस सर. मग तुम्हाला इथं विचारलं जाईल ही बॉडी किती हाईट पर्यंत जाऊ शकते इथून. ती हाईट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. लक्षात राहिला नाहीये तर तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो कसा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. सोपा आहे. हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर चांगलीच गोष्ट आहे. लक्षात राहिला नाहीये हा तर फॉर्म्युला काय आठवतो? फॉर्म्युला √2gh. नाही 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 एवढा सोपा फॉर्म्युला नाही आहे. v² r बाय हा v² r बाय अगदी बरोबर आहे. 2gr मायनस v मायनस 2gr असं काहीतरी होता. नाही थोडस बरोबर आहे. आपण डिस्कस करूया बघा कसा डिराईव्ह करायचा फॉर्म्युला. काय अवघड नाही आहे. डायरेक्ट कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. r by k minus 1. के काय आहे? म्हणजे ते v is equal to k into h. v is equal to k into h. तर k फॅक्टर तुम्ही कसं कन्सिडर करायचं? k into v. ओके आपण डिराईव्ह करून बघूया. फॉर्म्युला आहे v² r upon v² minus v². v² r upon v² minus v². नोटेशन काय घेतलं मी? व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन v घेतलेला आहे. एस्केप व्हेलॉसिटी v आहे. h इतक्या हाईट पर्यंत बॉडी जाऊ शकते आपण असं मानलं. ठीक आहे. h इतक्या बॉडी पर्यंत जाऊ शकत असेल, समजा बॉडी इथपर्यंत गेली, या टॉपमोस्ट पोझिशनला बॉडीला कुठली एनर्जी असेल मला सांगा. इथून प्रोजेक्ट करताना बॉडीची एनर्जी कुठली कुठली असणार आहे? इनिशियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. इनिशियल एनर्जी इज इक्वल टू, इथून मी प्रोजेक्ट करणार आहे ना, सो व्हॉट इज एनर्जी? कायनेटिक एनर्जी हाफ m v². आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन किती आहे? v आहे. v इतक्या स्पीडनं बॉडी प्रोजेक्ट केली. आणि कुठली एनर्जी असेल का? एवढीच असेल फक्त? यस. सर्टन हाईटला ह्या पॉइंटला ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड नाही पोटेन्शियल एनर्जी असणार नाहीये. तुम्ही कन्फ्युज झाला परत. पोटेन्शियल एनर्जी असणार. पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. वाय? बिकॉज इट इज इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कोणतीही बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल तर पोटेन्शियल एनर्जी डेफिनेटली असणार आहे. त्या बॉडीचं मास स्मॉल m घेतला आपण. सो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? मायनस g(m)m अपॉन r. व्हेरी गुड. अर्थच्या सरफेसवर आहे म्हणजे r येणार. कळालं का हे सर्वांना? हो. हा इथं टोटल एनर्जी कुठली आहे? याला पोटेन्शियल एनर्जी आहे आणि आपण प्रोजेक्ट करायला म्हणजे कायनेटिक एनर्जी पण आहे. पण ती बॉडी ज्यावेळी टॉपला जाईल, इथं जाईल, इथं गेल्यानंतर जाऊन थांबणार ना टॉपला एका क्षणासाठी. आफ्टर गेटिंग सर्टन हाईट फॉर अ मोमेंट बॉडी विल स्टॉप. इथे व्हेलॉसिटी झिरो होणार ना. ऍज बॉडी इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन, इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. इट बिकम्स झिरो ऍट द टॉप ऑफ द ट्रॅजेक्टरी. टॉपला झिरो होईल म्हणजे कायनेटिक एनर्जी टॉपला झिरो आहे. पण पोटेन्शियल एनर्जी आहे का नाही सांगा टॉपला? सो फायनल एनर्जी कुठली असणार? तर मायनस g(m)m बाय r प्लस h. कायनेटिक एनर्जी मात्र इथे झिरो असणार आहे कारण बॉडी तिथे जाऊन थांबलेले आहे एका क्षणासाठी. आता कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं? इनिशियल टोटल एनर्जी म्हणजे हाफ m v² मायनस g(m)m अपॉन r. This should be equal to final energy minus g(m)m upon r plus h.
झालं. हे सिम्प्लिफाय केला की तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार. हा एच काढायचा आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट एच हिअर. हा, त्याच्यामध्ये आपण तुम्ही v²/2 पहिला कॅल्क्युलेट करू शकता. हे सिम्प्लिफाय करायचं आणि एच ची व्हॅल्यू काढायची. तर मी डायरेक्ट एच व्हॅल्यू लिहितो. हे सॉल्व्ह केल्यानंतर एच व्हॅल्यू मिळते. एच इज इक्वल टू आर अपॉन, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युले मिळतात. VE², हा लक्षात ठेवायला सोपा आहे बघा. VE² अपॉन V² - 1. क्वेश्चन कसा विचारला जाईल? व्हॉट इज मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय द बॉडी व्हेन प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ बाय द व्हेलॉसिटी लेस दॅन 11.2. काय तर व्हेलॉसिटी दिली जाईल बाय द व्हेलॉसिटी ऑफ 5 km/s. ही किती घ्यायची व्हेलॉसिटी? 11.2. ही किती घ्यायची? 5 घ्यायची. कळालं का सर्वांना? हा, लक्षात ठेवा. म्हणजे बॉडी मी एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा कमी स्पीडनं प्रोजेक्ट केली, इट विल अटेन सर्टन हाईट. दॅट हाईट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. किंवा हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय केला मी तर असा येऊ शकतो. हा न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केला तर r इंटू ब्रॅकेट हा फॉर्म्युला असू शकतो. v² अपॉन v² - v². v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, v म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. तर हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ठीक आहे. हा पहिला पॉइंट. दिस इज द फर्स्ट पॉइंट. व्हॉट इज मॅक्झिमम हाईट अटेन्ड. तर सेकंड पॉइंट आणखीन एक आहे यातच. लक्ष द्या. ह्यात आणखीन काय क्वेश्चन असू शकतो? इफ दिस बॉडी इज प्रोजेक्टेड with velocity greater than escape velocity, what will happen? ही बॉडी मी प्रोजेक्ट केली वर, it will move out of gravitational field. out of the gravitational field. पण आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये गेल्यानंतर त्या बॉडीला काहीतरी व्हेलॉसिटी असणार नाही तर बाहेर. यस, जस्ट एस्केप व्हेलॉसिटी, एक्झॅक्ट एस्केप व्हेलॉसिटी एवढी स्पीड दिला मी, v इज इक्वल टू v, तर बॉडी टॉप इथपर्यंत जाऊन थांबणार. कुठपर्यंत? जस्ट at the boundary of the gravitational field. एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा कमी स्पीड दिला तर खाली पडणार, आणि एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त दिला तर ही बाउंड्री क्रॉस करून बाहेर इंटरस्टेलर स्पेस मध्ये बॉडी मूव्ह होणार ना. इज इट क्लिअर? यस सर. मग ही बॉडी जर इंटरस्टेलर स्पेस मध्ये जर मूव्ह होत असेल तर ती बाहेर ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाहीच आहे, तर अपोजिंग कुठलाच फोर्स नाही आहे, मग ती कॉन्स्टंट स्पीड न मूव्ह होणार इन द आउटसाइड ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग त्याचा स्पीड किती असेल? v' तो विचारला जाईल तुम्हाला. त्याचा स्पीड किती असेल? फॉर्म्युला आठवतो? v' is equal to root v² minus v escape square. v². व्हेरी गुड, अगदी बरोबर फॉर्म्युला आहे. v' is equal to square root of v² minus v². समजा तुम्हाला हा पण फॉर्म्युला आठवला नाहीये तर पटकन डिराइव्ह कसं करायचं बघा. सेम कन्सेप्ट. कुठला वेळा यूज करायचं? तर हा पॉइंट बाहेर आहे आणि एक पॉइंट अर्थच्या सरफेसवर आहे. दोन पॉइंटला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करा. ठीक आहे. तर या पॉइंटला अर्थच्या सरफेसवर एनर्जी किती आहे? हाफ mv². v इतक्या स्पीडने आपण प्रोजेक्ट केली बॉडी, प्लस का मायनस पोटेन्शियल एनर्जी आहे ना, मायनस असते. gmm अपॉन कॅपिटल R. इथे घेतलंय बघा, हेच घेतलं इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, म्हणजे ह्या पॉइंटला अर्थच्या सरफेसवर टोटल एनर्जी एवढी असेल. मला सांगा ह्या पॉइंटला टोटल एनर्जी किती असेल? ह्या पॉइंटला बाहेर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पॉइंट आहे, किती असेल? याची व्हेलॉसिटी किती घेतली आपण इथं? कायनेटिक एनर्जी. हा, तो किती स्पीडनं चाललाय? v' एवढ्या स्पीडनं चाललाय बाहेर. v' काढायचा आहे. सो हाफ mv'². व्हेरी गुड. प्लस पोटेन्शियल एनर्जी 0 नसणार. हा, बिकॉज इट इज आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पोटेन्शियल एनर्जी असणारच नाही आहे. ओके, पोटेन्शियल एनर्जी 0 घेतली तर हे सिम्प्लिफाय केला तुम्ही. हा, हे सिम्प्लिफाय केला आणि v' काढला तर v' ची व्हॅल्यू होते हिअर v' कम्स टू बी, सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायला, v² मायनस ve². तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक हाईटचा फॉर्म्युला आणि एक v' फॉर्म्युला. लक्षात असेल फॉर्म्युला, चांगली गोष्ट आहे, अदरवाइज पटकन हे डिराइव्ह करता आलं पाहिजे. Okay, so this is the velocity of the body in the interstellar space when a body is projected with velocity greater than escape velocity from the surface of Earth. अर्थच्या सरफेस वरून आपण एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त स्पीडनं बॉडी प्रोजेक्ट केली
तर तिथं एवढी व्हेलॉसिटी बाहेरच्या स्पेसमध्ये असणार आहे. बोला, काय डाऊट आहे का? नाही सर. नो सर. नक्की? हो सर. हा, आणखी एक छोटासा पॉईंट याच्यामधलाच घेऊया एस्केप व्हेलॉसिटी मधला. इथंच घेतो मी बघा. सपोज this is the earth. ही अर्थ आहे and earth is having its gravitational field. अर्थला ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण कन्सिडर करूया. सपोज दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. तुम्ही इमॅजिन करा, दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, आता मला सांगा, इथून बॉडी एस्केप करायची असेल तर आपण एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढलाय, स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r. इफ द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट, काय होईल? मला सांगा, एस्केप व्हेलॉसिटी कमी असेल तेवढं मी इझिली एस्केप करू शकणार का? नाही. नाही. हा, एस्केप व्हेलॉसिटी कमी असेल तर आपण इझिली एस्केप करू शकतो. बघा, मूनची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? 2.5. अर्थची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? 11.2. मग मून वरनं बॉडी इझिली एस्केप होऊ शकते का अर्थच्या सरफेस वरनं इझिली एस्केप होऊ शकते? मून वरनं. बघा, तुम्ही मून वर उभारलाय, समजा यू आर स्टँडिंग ऑन द मून, आणि तुम्ही स्वतः जंप केली, वर जंप मारली, तर तुम्ही भरपूर हाईट पर्यंत जाऊ शकता. पण अर्थ वर तुम्ही जंप मारली तर 2 फूट 3 फूट लेजर जाऊ शकता तुम्ही. तुम्ही जर असं सरफेसवर उभारला अर्थच्या आणि जंप मारली, तुम्ही किती हाईट पर्यंत जंप मारू शकता? लेजर तर 2 फूट किंवा 3 फूट. पण मूनवर तुम्ही अशी जंप मारली, तुम्ही जास्त हाईट पर्यंत जाऊ शकता, कारण ग्रॅव्हिटी किती आहे? ग्रॅव्हिटी 1/6 आहे, कमी आहे. आणि एस्केप व्हेलॉसिटी सुद्धा काय आहे? कमी आहे. मग मूनवर एस्केप व्हेलॉसिटी कमी आहे म्हणजे मूनवरनं तुम्ही इझिली एस्केप होऊ शकता. मग मी काय करलोय की ही एस्केप व्हेलॉसिटी आहे, ही एस्केप व्हेलॉसिटी मी लाईट एवढी घ्यालोय, लाईट व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे जास्त घ्यायला लागलोय. जेवढी एस्केप व्हेलॉसिटी जास्त असेल तेवढी ही बॉडी इझिली एस्केप होईल का? नाही होणार. हा हा, मग मी काय करतोय, इफ द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर एस्केप व्हेलॉसिटी? VE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन 2gm ना, स्क्वेअर रूट ऑफ 2 राहिला होता, 2gm अपॉन r. हा फॉर्म्युला एस्केप व्हेलॉसिटीचा आहे. ओके, आता मी काय केलं, एस्केप व्हेलॉसिटीला मी घेतलं व्हेलॉसिटी ऑफ लाईट. एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? एखाद्या प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी, ह्या प्लॅनेट आहे समजा, आणि याची एस्केप व्हेलॉसिटी लाईट एवढी आहे, लाईटच्या स्पीड एवढी आहे. मग फॉर्म्युला काय आला? इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन r. आता मला सांगा, लाईट एवढी जर एस्केप व्हेलॉसिटी असेल तर इथून बॉडी मला एस्केप करण्यासाठी किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे? 3 × 10⁻². त्याच्यापेक्षा जास्त. इज इट करेक्ट? हा, म्हणजे ह्या प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट एवढी असेल तर ह्या बॉडीवरून, ह्या प्लॅनेटवरून काही इझिली एस्केप होणार नाहीये, लाईट सुद्धा एस्केप होणार नाहीये. कारण एस्केप व्हायचं असेल तर किती स्पीडनं बॉडी फेकायला पाहिजे? तर लाईटच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं फेकायला पाहिजे. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे, ह्या प्लॅनेटवरून लाईट सुद्धा एस्केप होणार नाहीये. आणि असं कधी होतं? ब्लॅक होल मध्ये होतं ना, ब्लॅक होल मधून लाईट सुद्धा एस्केप होत नाहीये. ब्लॅक होल म्हणजे काय आहे? ब्लॅक होल इज द हाय ग्रॅव्हिटी स्पेस आहे, हाय ग्रॅव्हिटी स्पेस आहे. मग समजा इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, लक्ष द्या, तुम्ही इमॅजिन करा, ही जी अर्थ आहे, लक्ष द्या, ही जी अर्थ आहे ती अर्थ मी कॉम्प्रेस करत गेलो, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. हा, अर्थ तुम्ही कॉम्प्रेस करायला विदाउट चेंजिंग मास, डेन्सिटी वाढणार ना? यस यस येस. आणि ह्या अर्थला कॉम्प्रेस करून अर्थचा एक सिंगल पार्टिकल बनला. इमॅजिन करा, इतका हेवी पार्टिकल आहे, साईज अगदी लहान आहे, अगदी साईज लहान आहे, पण तिचं मास किती आहे? अर्थच्या मास एवढा आहे. तर ग्रॅव्हिटी प्रचंड असणार, डेन्सिटी जास्त आहे. तर ग्रॅव्हिटी डेन्सिटीवर पण डिपेंड आहे. बाकी ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, GM अपॉन r². आपण r काय करालोय? एक्स्ट्रीमली स्मॉल करायला लागलोय, अर्थ कॉम्प्रेस करालोय. r जर एक्स्ट्रीमली स्मॉल झाला तर जी एक्स्ट्रीमली काय होणार? लार्ज होणार. हा, मग इतकी ग्रॅव्हिटी प्रचंड वाढेल की त्यातून लाईट सुद्धा एस्केप होणार नाहीये. मग आपण ह्या प्लॅनेटला काय म्हणू शकतो? ब्लॅक होल म्हणू शकतो. आणि ब्लॅक होल म्हणजेच काय? ज्या स्पेस मधून लाईट सुद्धा एस्केप होऊ शकत नाहीये
काहीच एस्केप होत नाहीये त्याला आपण ब्लॅक होल म्हणतो. सच बॉडीज आर कॉल्ड ॲज अ ब्लॅक होल्स. मग अर्थला तुम्हाला ब्लॅक होल म्हणून कन्सिडर करायचं असेल तर अर्थची रेडियस किती पाहिजे असा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट शुड बी द रेडियस ऑफ अर्थ सो दॅट अर्थ ऍक्ट्स ॲज अ ब्लॅक होल. अर्थला ब्लॅक होल कधी म्हणणार सांगा आपण. व्हेन अर्थ इज कन्सिडर्ड ॲज अ ब्लॅक होल. अर्थला ब्लॅक होल कधी म्हणायचं. अर्थ वरून काहीच एस्केप झालं नाही. एस्केप वेलोसिटी नाही जास्त, म्हणजे अर्थ वरून काहीच एस्केप झालं नाही पाहिजे, लाईट सुद्धा एस्केप झाली नाही पाहिजे, तर मी अर्थला काय म्हणणार ब्लॅक होल म्हणणार. म्हणजे अर्थची एस्केप व्हेलॉसिटी प्रचंड पाहिजे. किती पाहिजे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट पेक्षा जास्त पाहिजे. मग व्ही इज इक्वल टू सी घेतला मी इथं, तर इथं मी दोन्हीकडे स्क्वेअरिंग करतो. काय काढायचं आपला आर काढायचा आहे. सो व्हॉट इज सी स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू 2gm अपॉन आर. सो व्हॉट इज आर. आरचा फॉर्म्युला काय बघा. आर इज इक्वल टू 2gm अपॉन सी स्क्वेअर. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा कशाचा फॉर्म्युला सांगा बघूया. हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो. यस, हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो. रेडियस ऑफ अर्थ सो दॅट अर्थ ऍक्ट्स ॲज अ ब्लॅक होल. पुढचं महत्वाचं आहे. दिस गिव्स रेडियस ऑफ अर्थ सो दॅट अर्थ ऍक्ट्स ॲज अ ब्लॅक होल. क्लिअर झालं का. अर्थला ब्लॅक होल म्हणून ऍक्ट व्हायचं असेल तर अर्थची रेडियस किती पाहिजे. तर अगदी कमी रेडियस पाहिजे. मग 2gm ला जर मी सी स्क्वेअर ने डिवाइड केलं बघा. सी ची व्हॅल्यू किती आहे. 3 × 10⁸. 10⁸ चा स्क्वेअर 10⁻16. मग 10⁻16 ने जर तुम्ही डिवाइड करायला लागला तर रेडियस एकदम कमी होणार ना. इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. अर्थ अगदी छोटी होईल, मास बदलणार नाही. अर्थ आपण कॉम्प्रेस करायला लागलोय आणि कॉम्प्रेस करून इतकी लहान करायला लागलोय की डेन्सिटी प्रचंड वाढाले. डेन्सिटी जर प्रचंड वाढली तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा प्रचंड वाढणार. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर ग्रॅव्हिटेशन वाढलं एकदम तर त्यातून काहीही एस्केप होणार नाहीये, लाईट सुद्धा एस्केप होणार नाहीये. देन अर्थ इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक होल. तर अर्थला ब्लॅक होल म्हणून तुम्हाला जर ऍक्ट करायचं असेल तर त्याची रेडियस कमी करायला पाहिजे. आणि किती व्हायला पाहिजे रेडियस. रेडियस शुड बी इक्वल टू 2gm अपॉन सी स्क्वेअर. तर याच्यावर एखादा क्वेश्चन सिंपल येऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. इफ द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट from such bodies, nothing can escape, not even light. Such bodies are called as a black holes. कोणत्याही प्लॅनेट वरून जर लाईट सुद्धा एस्केप होत नसेल तर त्या प्लॅनेटला आपण ब्लॅक होल म्हणू शकतो, कारण ब्लॅक होल मधून काहीही एस्केप होत नाही. यस, आज आपण बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, एस्केप व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटीच्या डिफरंट केसेस स्टडी केलेल्या आहेत. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. नेक्स्ट पॉइंट आपला नेक्स्ट लेक्चरला घ्यावा लागेल, मोठा आहे. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन अँड ऑर्बिटल व्हेलॉसिटी. केपलर्स लॉज आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. झालेल्या पॉइंट्स मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण केपलर्स लॉज, देन क्रिटिकल व्हेलॉसिटी, टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट, हाईट ऑफ द सॅटेलाइट, नंतर सॅटेलाइटचे टाइप्स, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. नेक्स्ट लेक्चरला बऱ्यापैकी आपला पार्ट संपतो. लास्ट आहे तो वेटलेसनेस कंडिशन. त्यानंतर आपण क्वेश्चन स्टार्ट करायचे. तोपर्यंत तुमच्या बुकलेट मधले पहिले 70 ते 80 क्वेश्चन्स हे लेवल 1 चे आहेत, सोपे आहेत. सर्वांनी सॉल्व्ह करा. लक्षात घ्या, आपण 7-8 महिने जो वेळ दिलेला आहे तो मार्क्स वाढवण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही जर स्वतः अभ्यास केला तर मार्क वाढणार आहेत. निवांत राहिला, बरेच जण निवांत पण राहणार आहेत, लक्षात ठेवायचं, हे मला पण माहिती आहे. पण तुम्ही जेवढं स्वतःहून जास्त कराल तेवढं तुम्हाला मार्क्स मिळणार, लक्षात ठेवायचं. एखादा टॉपिक सायमल्टेनियसली सुरू ठेवा. दुसरा सर बुकलेट मी पाठवलेला आहे. पुन्हा एकदा जे नवीन ऍड झाले त्यांना पाठवतो मी ग्रुपवर. हा ठीक आहे, थँक्यू. बुकलेट मी पाठवलेला आहे, पुन्हा एकदा रिसेंड करतो मी ग्रुपवर, पुन्हा रिसेंड करतो मी. हा ओके सर. ओके सर. काय डाऊट. स्क्रीनशॉट. हॅलो, यस, एनी डाऊट. हे लेक्चर मी रेकॉर्ड केलेलं आहे, कालचं आणि आजचं. ठीक आहे, ज्यांचं लेक्चर चुकलेलं आहे पहिलं तेवढं रेकॉर्ड केलेलं नाही, सेकंड अँड थर्ड लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्हाला मी ते पाठवतो. ज्यांना हवं असेल त्यांनी ते बघू शकता. लिंक पाठवतो युट्यूबची. ज्यांना हवं असेल तर हे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. पण माझं मत आहे तुम्ही मॅक्झिमम टेक्स्टबुक रिडिंगवर, म्हणजे तुमचं एनसीईआरटीचे रिडिंग, त्यातले प्रॉब्लेम्स आणि बुकलेटचं सिनॉप्सिस ह्याच्यावर जास्त भर द्या. बाकी कुठं काय करू नका तुम्ही. नेटवरनं क्वेश्चन डाउनलोड करणं, नेटवर क्वेश्चन सर्च करणं, ह्यात वेळ घालवू नका.
त्यासाठी आपल्याला 2.5-3 वर्ष लागतील. आपण 6-7 महिन्यामध्ये सगळं करायचं आहे. त्यामुळे बुकलेट आणि एक तुमचं असेल ते तुम्ही रेफर करा. ओके, बोला सर. PYQ सॉल्व्ह करायचं. काय झालं? PYQ सॉल्व्ह करायचं. मला ऐकायला येत नाहीये. रेंज मध्ये नाही का? मेसेज करा, आवाज येत नाहीये. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं का हा, विचार? प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करा की. प्रिव्हियस इयर कसं आहे, प्रिव्हियस इयरला तुमचा कॉन्फिडन्स सोपे क्वेश्चन असतात. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी चांगला आहे ते. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करा तुम्ही. ओके सर. हा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा फक्त बघितले तरी चालतील. तुमच्याकडे जर बुक असेल ना 30 इयर्स वगैरे, 34 इयर्स, 35, हा, त्यातले क्वेश्चन फक्त बघा, ते सोडवलेले बघा फक्त. आणि आपल्या बुकलेट मधले क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करा. ओके सर. कधीही लेवल 2 ला डायरेक्ट जायचं नाही आहे. पहिला लेवल 1 चे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा, बेस पक्का झाल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. लेवल 2 चे क्वेश्चन आपण शेवटी घेऊया. Yes, sir. Okay, we'll stop here. Okay, sir. We will discuss next point. ओके. थँक्यू सर. Okay, Thank you, sir. Okay, Thank you, sir. welcome. Thank you, sir.